सिटी न्यूज वसा जनसेवेचा। दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे सभागृहामध्ये बोलताना बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संजूभाऊ गायकवाड यांनी विशेष करून ऊर्जा उद्योग, पाणी पुरवठा, वॉटर मीटर या विषयांसह अनेक लक्षवेधी उपस्थित केली। यामध्ये बोलताना प्रामुख्याने सांगितले की शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर विजेची मागणी होत असते, परंतु वेळेवर रोहित्र मिळत नाही। रोहित्रकांची क्षमता 63 किंवा 100 असते, परंतु त्यावरील कनेक्शन हे दुप्पट प्रमाणावर असते। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्युत रोहित्रांचे स्फोट होतात, त्या जळतात आणि अनेक दिवस त्या डीपी शेतकऱ्यांना मिळत नाही आणि मग कोमेजून गेलेली पिके शेतकरी बघू शकत नाही आणि त्यामुळे शासनाने सौर कृषी योजना सुरू केलेली आहे। या योजना जर ताबडतोबीने पुढच्या पेरणीच्या आत जर पूर्णत्वास नेल्या तर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना सौर कृषी वाहिनीची वीज मिळून 12 तास सकाळी 6 आणि संध्याकाळी 6 तास, त्यामुळे त्याला विजेची गरज पडणार नाही, कारण सौर ऊर्जेवर तो आपले पंप चालू शकतो आणि आपल्या पिकांना पाणी देऊ शकतो। अनेक ठिकाणचे रोहित्र 63चे आहेत, त्यांची क्षमता वाढवून त्या 100चे करणे आवश्यक आहे। कृषी पंपाचे कनेक्शन अर्ज 5 ते 6 वर्षांपासून संबंधित विभागाकडे पडून आहे, त्यामुळे त्यांना कनेक्शनची परवानगी मिळत नाही आणि म्हणून शेती देखील सिंचनाखाली येत आहे। अवकाळी पाऊस असेल, वादळ असेल, यामुळे शेतातील विद्युत पोल उन्मळून पडतात आणि ते देखील लवकरात लवकर विद्युत विभागाकडून उचलले जात नाही। अनेक दिवस विजेचा पुरवठा खंडित असतो आणि म्हणून या संदर्भात संबंधित विभागाने अशा घटना घडल्यानंतर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, अशी महत्त्वाची मागणी यावेळी केली आहे। उद्योगाच्या संदर्भामध्ये बुलढाणा आणि मोताळा या दोन्ही तालुक्याला MIDCचे क्षेत्र खूप कमी लागलेले आहे। बुलढाणाला 25 एकर आणि मोताळ्याला 0 एकर, परंतु आता मात्र शासनाने मोताळ्याला 250 एकर जमीन आणि बुलढाण्याला 650 एकर जमीन देण्यासंदर्भात कारवाई सुरू केली आहे। संबंधित विभागाकडे गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्ताव पडून आहे, परंतु अद्यापपर्यंत त्याची मान्यता देखील झालेली नाही। त्या मान्यता जर झाल्या तर निश्चितपणे MIDCचे क्षेत्र वाढेल, बेरोजगारांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल, औद्योगिक वसाहत उभी राहील आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि म्हणून शासनाने या MIDCच्या मान्यता संबंधित विभागाला लवकरात लवकर मिळवून द्यावे, ही यावेळी अतिशय महत्त्वपूर्ण मागणी केली। पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या विषयावर बोलताना सांगितले की ग्रामीण भागामध्ये संपूर्ण गावामध्ये पाणी पुरवठ्याच्या योजना शासनाच्या आहेत, जनतेकडून टॅक्सची वसुली होत नाही, MSCBचे देणं दिलं जात नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणचा वीज पुरवठा हा खंडित केला जातो। अनेक योजना या एकत्रित स्वरूपाच्या आहेत, कुठे 10 गावचे, कुठे 5 गावचे, तर कुठे 15 गावचे देखील आहे। काही लोक पैसे देत नाही आणि काही देतात आणि त्यामुळे सारखे विजेची कनेक्शन कट झाल्यामुळे जनतेला पाणी वेळेवर मिळत नाही आणि म्हणून या सर्व योजना जर आपण सौर ऊर्जेवर सुरू करू शकलो तर वीज बिल भरण्याचा प्रश्न त्या ठिकाणी राहणार नाही। त्यामुळे या सर्व योजना सौर ऊर्जेवर घेण्याबाबतचा महत्त्वपूर्ण मागणी यावेळी केली। बुलढाणा शहरामध्ये 119 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे। ती योजना आता अंतिम टप्प्यामध्ये आहे। पाण्याचा अपव्यय टाळण्याकरिता पाण्यावर जर आपण मीटर बसवले तर पाण्याचा अपव्यय नक्की टळेल आणि कमी पाण्यामध्ये जास्त लोकांचे नियोजन होऊ शकेल। त्यामुळे या योजनेमध्ये वॉटर मीटरचा समावेश करण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी देखील यावेळी केली आहे। गायकवाड साहेब बोला। अध्यक्ष महोदय, ऊर्जा आणि उद्योग या विषयावर बाब क्रमांक 229 आणि पान क्रमांक 142। अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकडून विजेची मागणी सारखी होत असते आणि वेळेवर डीपी मिळत नाहीत। डीपीची क्षमता 63ची असेल, 100ची असेल, पण कनेक्शन त्याच्यापेक्षा दुप्पट असतात आणि मोठ्या प्रमाणात डिप्या जळायचे, स्फोट व्हायचे घटना घडतात आणि अनेक दिवस त्या डिप्या शेतकऱ्यांना मिळत नाहीत आणि मग कोमजलेलं पीक शेतकरी त्या ठिकाणी पाहू शकत नाही आणि म्हणून शासनाने सौर कृषी वाहिनी योजना जी या ठिकाणी सुरू केली, ह्या योजना ताबडतोबीने जर पुढच्या पेरणीच्या जर पूर्णत्वास जर नेल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना सौर कृषी वाहिनीची वीज या ठिकाणी मिळून 12 तास सकाळी 6 ते संध्याकाळी तास त्याला विजेची गरज पडणार नाही। सौर ऊर्जेवर तो आपले पंप चालू शकतो आणि शेतीला पाणी त्या ठिकाणी देऊ शकतो। अनेक ठिकाणच्या डिप्या 63च्या आहेत, त्याची क्षमता वाढवून त्या 100च्या करणं आवश्यक आहे। कृषी पंपांचे कनेक्शनचे अर्ज 4-4, 5-5 वर्षापासून संबंधित विभागाकडे पडून आहेत, परंतु त्यांना
त्याची परवानगी मिळत नाही आणि म्हणून अनेक ठिकाणी शेती सिंचनाखाली येत नाही. अवकाळी पाऊस असेल, वारं वदन असेल, याने शेतामधली पोल पडतात, ती लवकर MSCB कडनं उचलल्या जात नाही, सरळ केली जात नाही. अनेक दिवस विजेचा पुरवठा खंडित त्या ठिकाणी असतो आणि म्हणून या संदर्भात संबंधित विभागाने अशा घटना घडल्यानंतर तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय या ठिकाणी आहे. उद्योगाच्या संदर्भामध्ये आमच्या दोन्ही तालुक्याला MIDCचं क्षेत्र अतिशय म्हणजे बुलढाण्याला 25 एकर आणि मोतळ्याला 0 एकर. आता मात्र शासनाने जवळपास मोतळ्याला 250 एकर जमीन आणि बुलढाण्याला देखील 650 एकर जमीन देण्यासंदर्भात कारवाई चालू केली. संबंधित विभागाकडे गेल्या अनेक वर्षापासून ते प्रस्ताव पडून आहेत, परंतु अद्यापपर्यंत त्याची मान्यता झालेली नाहीये. त्या मान्यता जर झाल्या तर निश्चितपणे MIDCचं क्षेत्र वाढेल, बेरोजगार रोजगार त्या ठिकाणी मिळेल, औद्योगिक वसाहत उभी राहील आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होईल. आणि म्हणून ह्या MIDCच्या मान्यता ताबडतोब शासनाने संबंधित विभागांना मिळवून घ्याव्या ही देखील विनंती माझी आहे. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग बाब क्रमांक 459 आणि पान क्रमांक 296. अध्यक्ष महोदय की ग्रामीण भागामध्ये संपूर्ण गावामध्ये पाणी पुरवठ्याच्या योजना शासनाच्या आहेत, परंतु लोकांकडनं टॅक्सची वसुली होत नाही, MSCBचं देणं दिलं जात नाही आणि अनेक वेळेस त्या ठिकाणचा वीज पुरवठा हा खंडित केला जातो. अनेक योजना ह्या एकत्रित आहेत, कुठे 10 गावची आहे, कुठे 5 गावची आहे, कुठे 15 गावची आहे. काही लोक पैसे देत नाहीत, काही देतात आणि त्याच्यामुळे सारखा ह्या विजेची कनेक्शन कट झाल्यामुळे लोकांना पाणी वेळेवर मिळत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या योजना जर आपण सौर ऊर्जा जर घेऊ शकलो तर वीज बिल भरण्याचा प्रश्न त्या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून या सगळ्या योजना सौर ऊर्जेवर घेण्याबाबत माझी शासनाला या ठिकाणी विनंती आहे. आमच्या शहरामध्ये 119 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली, ती आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. पाण्याचे लॉसेस टाळण्याकरता कारण यावर्षी आमच्याकडे पाऊस खूप कमी पडलेला आहे, 65% पाऊस त्या ठिकाणी पडला आहे, पिण्याच्या पाण्याचे देखील प्रश्न निर्माण झाले आहेत. आणि म्हणून या सगळ्या वॉटर सप्लाय स्कीमवर जर आपण राहुल साहेब तर पाण्याचे लॉसेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला टाळता येतात आणि कमी वेळेमध्ये म्हणजे थोड्या पाण्यामध्ये जास्त लोकांचं नियोजन त्या ठिकाणी करता येऊ शकते. आणि म्हणून या सगळ्या योजनेवर वॉटर मीटर बसण्यासंदर्भातची विनंती मी शासनाच्या ठिकाणी करत आहे. आपण मला संधी दिली, धन्यवाद अध्यक्ष महोदय. विद्याविश्व हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी सर्जिकल, लॅप्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर, लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया, ब्रेस्ट सर्जरी,